धनाजी काका, सॉरी, खरंच सॉरी. काय ते? माझ्यामुळे तुम्हाला ओरडा पडला. सरकार आमचे देव आहेत. सॉरी सॉरी. तुम्हाला काढलं नाही ना कामावरून? आता पुढची चूक होत नाही तोवर काय नाही. पण वहिनी साहेब, तुम्ही नका येऊ इथे. तुम्हाला काय पाहिजे असेल ना मला सांगा. मी मितीला सांगतो फोनमध्ये बघायला. ते मी शिकतो आणि तुम्हाला बनवून देतो. पण तुम्ही नका येऊ इथे. अहो, तुम्ही लक्ष्मी आहे घरच्या. इथे काम करा, नका येऊ. नाही नाही, तुम्ही अहो मी सॉरी, मी खरंच सॉरी. माझ्यामुळे आज तुमची नोकरी अडचण. अहो नाही नाही वहिनी साहेब, तुम्ही सॉरी बिरी नका बनू. उलट तुम्हीच मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला स्वयंपाकघरात येऊन काम करावं लागलं. माफ करा. सरकारने एकदा माफ केलाय, पुन्हा करतील असं नाही. नाही नाही, तुम्ही हात नका जोडू प्लीज. माझी चूक झाली, मी परत नाही असं करणार. काय ग, काय झालं? आजी साहेब, पूजेचं बघा की एकदा त्या रकमीला कळना झालंय. बरं बरं, आलेच मी. तवर एक काम कर, पूजेचा तांब्या तामण समजा घासून ठेव. होय होय. सुनबाई, एक काम कर, ती वाटी दे. आजी, मला असं वाटतं तुम्ही खाऊ नका हे जास्त, कारण तुमच्या डायबिटीसच्या गोळ्या पण सुरू आहेत ना. अगं, मी खात नाहीये. जा, हे तुझ्या सासऱ्यासने नेऊन दे. मी? हा, तूच. आजी नको नको, मी नाही देत. मला भीती वाटते. त्यासनी काय घाबरायचं? हे बघ, तो वाईट माणूस नाही आहे. त्यांची अवस्था वाईट आहे बघ. जा, काय करणार नाहीत ते. देव माणूस आहेत ते. मुलीसारखी माया करतील बघ तुझ्यावर. अगं, तू रसमलाई केली याचं किती कौतुक वाटेल त्यासनी. जा, देऊन ये. मी लगोलग आलेच की. आधी जरा पूजेचं बघते. आज लक्ष्मीपूजा नाही ना व. मग ये तयारी झाली नाही तर भुवी वरडल. हा, जा जा, देऊन ये त्यासनी. अगं घे, देऊन. शांत व्हा, तुम्ही बाजूला व्हा. तुम्ही बाजूला व्हा. बाजूला. अरे देवा, अशी कशी आग लागली? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. हा, शांत व्हा. सुनबाई, अगं सुनबाई, तुला काही झालं नाही ना?
ठीक आहेस ना सावकाश सावकाश. मी ठीक आहे. विजली आगा. भिजली ना? मी गोविंदला बोलवते, समजा साफ करायला सांगते. तू येळेत आलीस आणि मोठा अनर्थ टळला बघ. घर पेटलं असतं सणासुदीला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तू घर वाचवलंस पोरी. आजी हे सगळं खूप रिस्की आहे. सर इथे एकटेच असतात. त्यांना स्वतःला सावरता सुद्धा येत नाहीये. हे रिस्की नाहीये का? वय पोरी वय. अगं पण त्यांचा आजारच तसा आहे तर काय करणार. तरी आमचं समद्यांचं लक्ष असतं त्यांच्यावर. नाही पण हे आरती वगैरे सगळं इथे नको ना. अगं रोज नसती, पण आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यासनी पूजा करायची होती. मीच आणून दिलं त्यांना ताट. पण पूजा तर खाली आहे ना आजी, संध्याकाळी. वय अगं, पण त्यासनी हिथंच पूजा करायची होती. मला पूजा. हे काय एकटेच? हा तुमचं अर्धांग कुणीकडे गेलं? अहो, मला वाटलं तुमच्याकडे आले असतील. आमच्याकडे कशा पाय येतील? हा मग असतील खाली. का गेल्या पळून माहेराला? हा काय आई साहेब, पळून जाणारातल्या नाहीत उद्या, सामना करणारातल्या आहेत त्या. असंच असलं पाहिजे. हा बरं ऐका की, ते धनाजीला काढला नाही ना व? अहो ते झालं की तुमच्या समोर. हा दिली की त्याला एक शेवटची संधी. हा नाही बरं झालं, तेच म्हणलं जुना माणूस आहे देव. हा पण त्याला त्याचं काम तर आलं पाहिजे की नाही? हा आता काय त्याच्यासाठी पदार्थच नवीन होता. तुम्हाला नवीन पाहिजे तर त्याला नवीन करता आलं पाहिजे. आता आजवर तुम्ही अशी काही मागणी केली नव्हती, पण आज केली आणि तो फेल झाला. नाही जाऊन देऊ सोडा, मी आता इथनं पुढे असली काय मागणीच करणार नाही. नाही नाही असं कशा पाहिजे? तुम्ही सांगा काय पाहिजे ते करेल की तो. नाही नाही ठीक आहे, पण त्याला काढला नाही ते बरं झालं. ठीक आहे चला तुम्ही जावा आणि तयार व्हा. हा आणि ऐका, हे जरा सूनबाईंना द्या. हा बरजरी साडी आहे, दागिने आहेत. आज लक्ष्मीपूजन आहे, घरच्या लक्ष्मीनी जरा दागिन्याने मडलं पाहिजे. काय तसं घालतात त्या रोजच दागिने. आज जरा जास्त घालायला लागते. हा चालतंय, वाकून जातील एवढे दागिने घालून. वाकावं की माणसानं. हा सतत असं ताट असणं बरोबर नाही काय. आणि या घरच्या रीतीभाती आम्ही नाही ठरवल्या. हा तुम्हाला तर माहीतच आहे, देवाचं काम आहे, करावं तर लागलच. हा बरोबर आहे, पण आईसाहेब अहो एवढे दागिने जपाय पाहिजेत की त्यासनी. आता ह्याची बी तक्रार आली का तुमच्याकडे? नाही 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 तक्रार नाही आली, मलाच जरा हे जास्त वाटले म्हणून. मी काय म्हणतो, तुमची हरकत नसेल तर जरा कमी करूया का ह्याच्यातले? अधिपती तुम्ही यात पडू नका. लक्ष्मीपूजनाला घराण्याचे समदे दागिने घालण्याची रीत आहे आपल्यात. आणि तुम्हाला तर माहित आहे, रीती भातीत आम्ही कुठं बी काय बी कमी पडू देत नाही. आणि या बायांच्या गोष्टींमध्ये घरच्या कर्त्या पुरुषांनी मध्ये पडायची काय बी गरज नाही. आता त्यांना दागिने घालायचे नसतील तर मग नाही 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 त्यांना दागिने घालायचे नाहीत असं काही नाही. मी आपलं हा मग झालं तर मग जे काय आहे ते आम्ही बायकांमध्ये सोडवू की. हा पुरुषांनी कशाला मध्ये पडायचं नाही का. आणि सणासुदीला एवढे दागिने घालावेच लागतात, त्याला काय पर्याय नाही. ताई मी काय म्हणत होते, तुझी कॅशेट थांबीव. आम्ही काय म्हणतोय ते ऐक. ते नेऊन दे सुनबाईंना. ती साडी नेसव हा आणि दागिन्यानी मडीव. माहिती हा जावा अधिपती, तुम्ही पण तयार व्हा. हा लक्ष्मीपूजन आहे. सुनबाई, ए सुनबाई, हा हा अगं कवा त्यांना हाक मारतीया? लक्ष कुठे आहे तुझं? हा फोटो. अगं रसमलाई, रसमलाई दिलीस का त्यासनी? अगं रसमलाई आणलीस नव त्यांच्यासाठी? दे त्यासनी दे. अगं खावा खावा.
आजी भुवनेश्वरी मॅडमच्या फोटोला हार का घातलाय? अगं ते काय म्हणतात बघ. हा चांगली झाली ना व रसमलाई. हा आजी लय तो आवडली. तो फोटो असा का? अगं अगं काय विचार करतेस ते बघ रसमलाई छान झाली ना व. हे आवडली त्यासनी. नाही नाही मी काय म्हणते तो काय बी फोटो म्हणू नगस. अगं पूजेची तयारी करायची. मूवी ऑर्डर. चल 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 गोविंद अरे ते साफ करून घे. काय सांगतेस? आग लागली होती? होय ग. अशी कशी आग लागली? ते जावाई बापूंकडून निरंजन खाली पडलं वाटतं. बरं झालं सुनबाई येळेत पोचली, नाहीतर अनर्थच झाला असता बघ. हा सुनबाईमुळं अनर्थ टळला बघ. पण सुनबाई कशा पाय गेलत्या त्यांच्या खोलीत? अगं तिनं रसमलाई केली ना व, ती द्यायला गेली होती. त्यांना काय गरज आहे सगळ्या गोष्टीत पुढं पुढं करायची? का गेल्या त्यांच्या खोलीत? ती नाही गेली, मीच पाठवलं तिला. आई तुला माहित आहे ना व, तो माणूस आजारी आहे. कधी काय वागत्यात काय बोलत्यात त्यांचं त्यांना कळत नाही. मग कशा पाय पाठवलंस तू त्यांना खोलीत? हा अगं मी पूजेची तयारी करत होते ना व, मी तिला म्हटलं फक्त रसमलाई देऊन ये. आता मला काय माहिती हे असं समजा होणार आहे म्हणून. हे बघ आई, तुला का आम्हाला माणसं कमी पडत असतील तर 10-12 माणसं वाढीव, पण या पुढं सुनबाईंना त्यांच्या खोलीत पाठवायचं नाही. कळलं का? वय वय आलेच मी. ताई बघितलंच काय, ती घरात तर घुसलीच आहे, पण आता बघ की एक एक करून खोलीत बी घुसायल्या. अगं ताई माझं कधी धाडस नाही झालं ग तुला विचारायचं. पण काल तिनं कसं विचारलं का डायनिंग टेबलवर थोरल्या मालकासनी कानी बोलत जेवाय. हिला काय करायचंय ग ताई? हळूहळू हिला का नाही घरची सत्ता बळकवायची. बघ तू दुर्गे, सणासुदीचं थोबाड बंद ठेव. लाग जरा कामाला, पूजेची तयारी कर. वय हो कुठे तिकडे कपाटावर कुठे चाललाय तुम्ही? हा कसला एवढा विचार करायला? कुठे लागले तंद्री? फोटोचा विचार करत होते. फोटोचा? कसला? कुणाचा? भुवनेश्वरी मॅडमचा. त्यांच्या फोटोला हार का घातलाय? कुठे बघितला तुम्ही? चारुवास सरांच्या खोलीत. तुम्ही त्यांच्या खोलीत कशाला गेलता मास्तरीनबाई? सांगा ना, त्यांच्या फोटोला हार का घातलाय? तो मूर्ख फालतू माणूस आहे म्हणताना त्यानं फोटोला हार घालून ठेवलाय. जाऊ दे मास्तरीनबाई, जाऊ दे. हे बघा, आता तो विषय उकरून काढायला नको आपण, त्याचा काही संबंध नाही आता. आधी एकतर आपला लढा चालू आहे, तुम्ही परत एकदा शाळेत रुजू व्हावं यासाठी. चाललाय का नाही? हा आता परत हे विषय काढून तुम्ही एकतर सणाचा दिवस आहे, उगाच वादावादी नको. आई साहेबांनी काही बोलायला जाऊ नका ह्याच्यातलं, त्या भडकतील, त्या विषय हार्ड करून ठेवतील. हां, त्यापेक्षा मी त्यांच्या संग बोलतो, तुम्हाला कवा शाळेत परत पाठवता येईल. म्हणजे तुम्ही तिकडे गेला म्हणजे तुमच्या डोसक्यात हे असले बाकीचे काही विचार येणार नाहीत. तुम्ही तयार व्हा आणि या. अगं इरा, हा ते झालं का तुझं? हो झालं. हे बघ कसं वाटतंय? अगं बाई वा वा मस्त, छान दिसतंय छान दिसतंय. अगं ये फराळाचं ताट घेऊन ये जा. हो. लवकर आण ग. अहो लक्ष्मीचा हार केलात का? अगं केव्हाच झालाय. हे बघ हं? हा 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 वा वा छान छान. हा मापाचा आहे का बघून घ्या. इरा हे बघ घे घे काय ठेव. अगं ये मिठाईचं पुढं आते तू घेऊन ये जा. झाली ना व समधी तयारी? हो हो झाली. काही लागलं तर लगेच सांगा. सुनबाई ये, लई झाक दिसतेस बघ. कुणाची दिष्ट नग लागाया. बस की बस. मी करू का काही? अगे नग नग, झाली आहे समधी तयारी.
ए सुनबाई, कुठं हरवलीस? आजी खरं सांगू का, तो फोटो माझ्या डोक्यातून जातच नाही. कुठला फोटो? भुवनेश्वरी मॅडमचा. म्हणजे तो नॉर्मल फोटो असताना तर मला इतकं काही वाटलं नसतं, पण त्या फोटोला हार घातला होता. हार का घातला असेल? तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तरं मी आता नाही देऊ शकणार. आणि हे बघ, ऐक, याविषयी आता अजून कोणाशी बोलू नकस ना, तर भुवी चिडल बघ. ती मला म्हणली सुद्धा, तू तिला कशापायी त्यांच्या खोलीत काय पाठव. सुनबाई, आम्ही तुम्हाला रसमलाई करायची परवानगी दिली, तुमचं जरा कौतिक केलं, तर तुम्ही आता घरामध्ये काय पण करणार काय? काय केलं मी मॅडम? काय केलं? तुम्ही कशापायी समध्या खोल्यांमध्ये घुसताय? तुमचं जे काम आहे तेवढंच करा, बाकी कुठल्या गोष्टीत नाक खुपसायचं नाही. हो मॅडम. आणि लक्ष्मी पूजन आहे, जर तोंड नीट ठेवा, बाहेरची माणसं येतील आता घरात. आणि अधिपती कुठं राहिले? आले आले, अधिपती आले. या या, जग दिसतंय. आई झाली का तयारी? वय वय झाली. भुवे, पण पूजेला कोण बसणार आहे? कोण बसणार म्हणजे हा काय प्रश्न झाला? दरवर्षी कोण बसतं पूजेला? तू पण. मग आम्हीच बसणार. भुवे, या वर्षी नव्या नवरा नवरीला करू दे की पूजा. नाही, नवी नवरी या घरच्या लक्ष्मी पूजनाला तयार आहे असं आम्हाला वाटत नाही. जेव्हा आम्हाला तसं वाटल तेव्हा आम्ही देऊ त्यांना तो मान. अगं पण तू एकटीच पूजा करणार तर? दरवर्षी काय करतो, एकट्याच करतो ना व. चला गुरुजी, सुरू करा. हळदी कुंकुवा. चला आरती करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर विषेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती. देवी, तुझी कृपा आहेच आमच्या घरावर, अशीच अखंड कृपा राहू दे आणि माझ्या अक्षराचा संसार सुखाचा होऊ दे. घरात काय तर सणवार म्हणलं की आलंच पाहिजे, काही असणे खालती राडा करायला. चला वर, यांना कोणी सोडलं खाली? अधिपती शांत व्हा. त्यांचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकून घ्या. काय ह्यांचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं तेव्हा? काय गरज नाही. त्यासनी कशाला सोडलंय खाली? भुवी नाही. कॅशेट लावलं. ओ आईसाहेब, यांचे 12 कडे ऐकूस तर का फाट व्हायची. आपण चालू करू पूजेला. यासनी घेऊन जा. अधिपती थांबा प्लीज, त्यांना बोलायचंय काहीतरी. हा बोला पटशिरी काय ते. हा आम्ही पूजा करायचे थांबलोय. ते म्हणतात तुम्ही जोड्यानं पूजा करा. काय
अरे ते म्हणतात तुम्ही जोडीनं पूजेला बसा. आम्ही पूजेला बसणार नाही, आईसाहेब करणार आहेत पूजा, त्यांचा मान आहे तो. चार रोज सूर्यवंशी कशाला सणावर राडा करता जाऊ? इथं गप गुमान बसायचं असलं तर बसा, नाही तर वर जावा. आई साहेबच पूजा करतील. काय प्रॉब्लेम आहे काय? काय सुनबाई द्यायचंय, हे द्यायचंय, सुनबाईला द्यायचंय. बुवे, अगं सोन्याचं लक्ष्मीचं नाणं आहे. त्याची पूजा करू आम्ही, पण पूजा आम्हीच करणार. आणि पूजेचा मान असा मिळत नसतोय. सुनबाई अजून नवीन आहेत, त्यांना तो मान मिळवावा लागल. त्यांना या घरासाठी खस्ता खाव्या लागतील आणि तो मान मिळवावा लागल. त्या जेव्हा तयार होतील ना तेव्हा आम्ही स्वतःहून त्यांना मान देऊ. द्या ते नाणं, लय हट्ट आहे ना त्यांचा. करतो आम्ही पूजा. आणा. या गुरुजी, पूजा करा.